मित्रांनो, आपण जातोय आहे पंचशील क्रीडा आयोजित भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा तिसगाव विभाग. तर उद्घाटनचा सामना खेळण्यासाठी आपण जातोय आहे. आमच्यासोबत आहे त्रिरत्न गोलकोट. पहिलाच राऊंड आहे आपला आणि आपण जातोय 4 व्हीलरमधून आणि आता बाकीची मुलं येतात आहेत. तर जातोय आपण गाडीने ग्राउंडवरती. चला. मला एवढं समजत नाही. रात्री आंघोळ करून झोपायची. रात्री गेलो आता सगळ्यांनी ब्रश केला नाही आहे. मी आंघोळ केले, पावडर लावली याला. कुणी तोंड नाही धुतलं ना टाक्या खाली उतरावा त्याला पाहिजे. हाय गाईस, हाय गाईस बोल आणि मी तोंड नाही धुतले बोल. तसा चालू वाटत नाही आहे. तर आलोय आपण आता खडपोली ग्राउंडमध्ये. जातोय आता. सर्व जर गाडीतून उतरत आहेत. नदीत जाऊ नको. सगळ्यांनी तोंड धुतलं नाही. आवाज मोठ्याने बोल. अरे बॅट काढा चला. सामान वगैरे घ्या. याच्या जवळ जर आहे आम्ही. हाय गाईस. आमची जवळ जर यांनी घेतली आहे. नाही पास होत्या. ए, हो हाय गाईस. ग्राउंडवरती आलोय आहे. तर आयोजक पण आलेच आहेत. 2 जण तर दिसतात आहेत. बॅट घेऊन ये रे. 1300 1400. ग्राउंडचं लाईनअप करतात आहेत. आम्ही लवकर आलो आहे. मुलं आमची त्यांना मदत करत आहेत थोडी लाईन आखण्यासाठी, ग्राउंड आखण्यासाठी. जय भीम. जय भीम. जय भीम. गोलकोट संघ टॉस विनर आहे आणि फिल्डिंग घेतली आहे त्यांनी आणि आपल्याला बॅटिंग करायला जायचं आहे. पाहायचंय. सुरेख मानेला फटकाने फटका. खूप चांगला पहिला षटकार. फलंदाज देखील आहेत. सुरेख मानेला झेल टिपणार का? सुरेख झेल टिपला जातोय. सुरेख मानेला फटकाने फटका. सुरेख कटवलेला चेंडू मात्र सुरेख कटवलेला मात्र झेल आणि खरोखर संख्येसारख्या मोठ्या गोलंदाजाला चांगली केली. मात्र तेवढाच मारलेला फटकाने चेंडू हवेत आहे. मात्र त्याच्यानं झेल टिकणार का? खरोखर चांगली झेल पाहायला मिळते आणि म्हणजे संघाचं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे तर पहिला आम्ही राऊंड जिंकलोय आहे आणि आता दुसरी मॅच लागणार आहे जी कोणाची आहे? धामणन आणि धामणवणे यांच्यामध्ये होणार आहे. जर त्यांच्यामध्ये जर कोण जिंकलं तर ते आमच्यासोबत येणार आहेत. जातो आणि डबा खातो. डबा आणलाय. डब्यात कोलिम आहे. पोरं इथं बसलेत आहेत. पहिली मारून इथं बसलेत आहेत. माझी बॅटिंग बघायची असेल तर 7 प्लेयर आउट झालेची वाट बघा.
घेतली गाडी पण झाली होती आपली पंक्चर. पंक्चर काढतात आपला. पाय ठेव त्याच्यावर. चांगला फटका चांगला फटका खेळला कार्तिक. शॉट रे बेटा. चांगला समाचार होत होता. तर आमच्या धामणवली संघासोबत मॅच आणि टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग स्वीकारली आहे. आता आम्ही आता फिल्डिंग करायला. हा सेकंड राऊंडची पहिलाच मॅच आहे. मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू होता. मात्र चेंडू उडवला. झेल खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आर्यन. चेंडू पुन्हा आखुटापती चेंडू होता. झेल खाली क्षेत्ररक्षक. इथं मात्र पहिली हॅट्रिक आहे. इथं मात्र डायरेक्ट हा वरून आहे ना. छानदार संघाने तब्बल 18 चेंडूंमध्ये चेंडू नक्कीच पुन्हा एकदा काय घडलंय. नक्कीच चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. 29 धावांची गरज आहे. चेंडू होता संख्येवर. आता चांगला फटका आहे. इथं मात्र झेल घेण्याची चांगला फटका होता. बिरतेंद्र चेंडू झाला परत आउट ऑफ द पार आलाय षटकार. आधी चांगला फटका. किती धाव मिळतात बघूया. पहिला चेंडू बिरतेंद्रचा प्रयत्न होता. मात्र एक रन नक्कीच. हिंदराज कापसा संघ पुढच्या फेरीने दाखल झाला. त्यांचे देखील हार्दिक आभार अभिनंदन. तर सेकंड मॅच सुद्धा जिंकलेला आहे. आमची मॅच होती धामणोनी या संघासोबत. त्यांच्यावर मात करत आम्ही सेमीमध्ये दाखल झाली आहे. बघूया आता कुणासोबत होणार आहे आमची नेक्स्ट मॅच. चला. तर आता होणार आहे सेमीचा राऊंड. आमच्यासोबत आहे ते यंगस्टर रामपूर. दोघांमध्ये लढत आहे. या सामन्यामध्ये काय घडतंय ते चला. दिशेने आता एकही चेंडू हरवणार नाही. आणि मधोमध या ठिकाणी आर्यन लेफ्ट बॅट्समन आणि सुरेख गोलंदाजी. त्यांनी धम्मपीठावर येऊन या ठिकाणी बसायचं स्थानापन्न व्हायचं आहे. चेंडू रोहनचा. अरे वा 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 वा. आणि तो फलंदाज बाद येतोय. आता मात्र उंच उडवलाय. पाहूया. सुरेख रक्षण या संघाकडे आहे. आता मात्र पुन्हा आता मात्र कटवला कटवला चेंडू. 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय. आणि मला वाटतं काय करतोय खरोखर लेग साईडच्या दिशेने आर्यनचा चेंडू आणि झेलबाद होतोय. या ठिकाणी योगेश सुद्धा उंच मारलाय. पाहूया. आणि क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. अरे अतिशय सुरेख असा झेल घेतलाय. हाही चेंडू क्षेत्ररक्षकडे गेलाय आणि पुन्हा एकदा तोच बाद करतोय. चेंडू खरोखर अनुभव दाखवलाय. आता मात्र त्या क्षेत्ररक्षकडे बॉल जातोय आणि तो झेल टिपतोय. रितेश. आता मात्र रितेशने छान टोलवलाय आणि हा कणकणीत षटकारांशी. रामपूर सोबत आमचं सेमीफायनलचा राऊंड होता. तर आम्ही हारलो या राऊंडमध्ये. आणि फायनलसाठी गेले ती रामपूर संघ गेला आहे फायनलसाठी.
तर जातो आहे आपण घरी. पण उद्या आपण येतो आहे कारण 4 ट्रॉफी आहेत. सेमी फायनलिस्टला पण ट्रॉफी भेटणार आहे. तर बघूया कोणती ट्रॉफी आपल्याला भेटेल. चला. तू पण त्या मारतच तर आलो आहे मी आता. बघूया फायनलची बाजी कोणी मारली ती. तर जाऊया ग्राउंडवरती. सन्माननीय रोहन जाधव रामपूर याला विनंती करतो की आपण समोर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तो फलंदाज रोहन जाधव रामपूर. साहिल मोहिते खेरडी उत्कृष्ट गोलंदाज स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज साहिल मोहिते खेरडी. मालिकावीर म्हणून सन्माननीय सुयश मोहिते खेरडी. आपल्या विभागामध्ये क्रिकेट वाढवण्यात या अशा गुणवान खेळाडूंचं मोठं योगदान असतं. यासाठी टाळ्या वाजवा. या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक म्हणून मानकरी ठरलेला संघ आहे भीमराज कापसाळ. भीमराज कापसाळ प्रतिनिधी कोणी असेल तर त्यांना विनंती करतो की त्यांनी समोर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. संघाचं अभिनंदन. यानंतर या स्पर्धेतील तृतीय क्रमांक मानकरी ठरलेला संघ भीमराज आकले. द्वितीय क्रमांक पंचशील खेरडी. रोख रुपये 15,026 आणि आकर्षक चषक. प्रथम क्रमांकावर नाव कोरलेला संघ तो संघ आहे रामपूर यंगस्टार रामपूर 26 आणि आकर्षक चषक. विजेता संघ या स्पर्धेतील अंतिम विजेता संघ रामपूर यंगस्टार रामपूर. तर मित्रांनो मी आलोय घरी आणि या स्पर्धेमध्ये ज्याने बाजी मारले ते रामपूर संघाने. त्यांचा प्रथम क्रमांक आला. दुसरा क्रमांक आहे पंचशील खेरडी. तिसरा क्रमांक आला भीमराज आखले आणि चौथा क्रमांक भीमराज कापसाळ. पण इथे ट्विस्ट झाला होता. तर आमचा नंबर तिसरा द्यायला पाहिजे होता पण भीमराज आखलेला त्यांनी तिसरा क्रमांक दिला. तर आम्ही आयोजकांना विचारलं तर ते बोलले मंडळाच्या रूलनुसार नियमानुसार आम्ही त्यांना तिसरा क्रमांक देतोय. तर आम्ही तो चौथा क्रमांक घेतला आणि आम्ही आलो घरी. हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.